जो तुम सोचते हो वो हो जाओगे। यदि तुम खुद को कमज़ोर समझते हो, कमज़ोर हो जाओगे। यदि तुम खुद को ताकतवर समजते हो, ताकतवर हो जाओगे। नमस्कार मित्रांनो, मी किरण आज आपल्यासाठी एक अत्यंत सुंदर अशी गोष्ट घेऊन आलो आहे, जी मला लहानपणी माझ्या आजीनं सांगितली होती आणि आज मला ती आपल्याशी शेअर करावीशी वाटली। तर गोष्टीला सुरुवात करूया। एका राज्यामध्ये एका खेड्यात एक तरुण राहत होता। हा तरुण अत्यंत आळशी आणि घाबरट स्वभावाचा होता। विशेष गोष्ट अशी की हे राज्य आळशी आणि घाबरट लोकांचं राज्य म्हणून प्रसिद्ध होतं। आता या तरुणाचं लग्न एका तरुणीशी होतं। ही तरुणी सुंदर असण्याबरोबरच अत्यंत चंचल स्वभावाची होती, जी घरातील सर्व व्यवहार स्वतः हाताळायची। एक वेळेस ती बाजारात निघाली असताना हा तरुण तिला जिलेबी आणण्यासाठी सांगतो। ती हो म्हणून बाजारात जाते आणि येताना आठवणीनं जिलेबी सोबत घेऊन येते। आता हा तरुण खाणं पिणं आणि झोपणं या व्यतिरिक्त काहीच करत नसायचं। ती बाजारातून आल्यानंतर याने लगेच पिशवी उघडून बघितली। पिशवीतून जिलेबीचा पुडा सर्वात अगोदर काढून घेतला आणि पुडा सोडल्यानंतर लगेच जिलेबी खायला सुरुवात केली। एक एक जिलेबी खात असताना त्याने तो पुडा खाली ठेवला आणि एक एक जिलेबी खाऊ लागला। त्याने एक जिलेबी तोंडात घातलीच होती, तेवढ्यात त्याचं लक्ष खाली सोडून ठेवलेल्या पुड्याकडे गेलं। पुड्यावर बरेचसे मासे बसलेले होते। याने विचार केला, आत्ताशी कुठे मी खायला सुरुवात केली आणि त्यात या माशा। त्याला अत्यंत राग आला आणि या रागाच्या भरातच त्याने चापट उचलली आणि त्या पुड्यावर ठेवली। चापट्याचा आवाज झाला। बायको मागं होती, पळतच समोर आली आणि बघते तर काय, यांनी माशा मारलेल्या होत्या। आतापर्यंत काहीच न करणारा हा माणूस एवढा मोठा पराक्रम केला। या नवरोबाने एवढा पराक्रम केला म्हणून बायकोला अत्यानंद झाला। तिने त्या माशा मोजून बघितल्या। 1 2 3 असं करता करता त्या पूर्ण माशा 30 भरल्या आणि आनंदाच्या भरात ती सर्वत्र सांगत सुटली। तिने ही गोष्ट तिच्या शेजारणीला सांगितली। माझ्या नवऱ्यानं एका फटक्यात 30 माशा मारल्या, 30 माशा मारल्या, 30 माशा मारल्या। आता ही गोष्ट 5Gच्या वेगानं, अत्यंत वेगानं संपूर्ण राज्यामध्ये हळूहळू पसरली आणि शेवटी राजाच्या कानावर गेली। राजाच्या कानावर गेल्यानंतर राजालाही आनंद झाला। आपल्या राज्यामध्ये एवढा मोठा पराक्रमी माणूस असताना आपल्याला माहीत कसं नाही झालं? आणि त्याने दुसऱ्याच दिवशी सैनिकांना या माणसाला बोलून आणण्यासाठी आज्ञा केली। सैनिकांनी 30 माशा मारायच्या घरी दुसऱ्याच दिवशी दरवाजा ठोठावला। बायकोनं दरवाजा उघडला। तिला काहीच माहीत नव्हतं। दरवाजा उघडल्यानंतर तिनं सैनिक समोर बघितले। प्रश्न केला, काय झालं? सैनिकांनी सर्व हकीकत सांगितली। आनंदाच्या भरात तिने 30 माशा मारायला उठवलं, पण समोर सैनिक बघताच 30 माशा मारायचे हातपाय गळाले आणि काहीही जाणून घेण्याच्या अगोदर नको नको करत सुटला आणि सैनिकांसोबत जाण्यासाठी त्याने साफ नकार दिला। सैनिक परत गेले। आता राजाला वाटलं की आपलीच चूक झाली। एवढा मोठा पराक्रमी, महापराक्रमी माणूस आणि आपण क्षुल्लक सैनिक त्याच्यासाठी पाठवले। कमीत कमी घोडेस्वार तरी पाठवायला हवे होते आणि राजाने 10-12 घोडेस्वार या 30 माशामारीकडे पाठवले। परत दुसऱ्या दिवशी घोडेस्वार या मासेमाऱ्याच्या घरी आले। बोलावणं सांगितलं। मासेमाऱ्याने परत नकार दिला, कारण मासेमारा हा घोड्यावर बसल्यानंतर घाबरणारा माणूस होता। पण करणार काय? राजेसाहेबांची आज्ञा। दुसऱ्यांदा बोलावणं आलं होतं। जर नसता गेला तर फासावर जाण्याची वेळ येईल म्हणून कसा बसा तयार झाला, पण तो घोड्यावर बसलाच नाही। घोडा मागे आणि हा पुढे असा हा ओढत ओढत जाणारा कार्यक्रम त्याने सुरू केला आणि पायीच
हा राजाच्या दरबारामध्ये पोहोचला. राजाला आनंद झाला त्याला बघितल्यानंतर. पण हा मासेमारा आरोपीसारखा त्या राजाच्या दरबारात जाऊन उभा राहिला. राजाने फार कौतुक केलं. मासेमाऱ्याचं फार कौतुक झालं. सर्व राज्यात चर्चा झाली. राजाने विचार केला की हा माणूस तर फार कामाचा आहे, याला आपल्या दरबारात नोकरीस ठेवलंच पाहिजे. राजाने त्याला नोकरीला ठेवलं आणि तेव्हापासून 30 मासेमाऱ्या हा राजाचा खास सैनिक म्हणून गणला जाऊ लागला. आता 30 मासेमाऱ्या घरी आला. त्यालाही आनंद झालेला होता. ही आनंदाची गोष्ट त्याने बायकोला सांगितली. फार फार आनंदाची गोष्ट होती. असेच काही दिवस जाऊ लागले. पण एकदा काही दिवसानंतर लगेच राज्यामध्ये चोरांचा धुमाकूळ सुरू झाला. प्रत्येक ठिकाणी चोरी व्हायची, पण चोर काही सापडत नसायचे. कुठे आहेत, कोण आहेत, काही माहीत नाही, पण चोरी व्हायची. सारे सैनिक बघून बघून थकले, हैराण परेशान झाले. काय करावं, कोणालाच काही सुचेना. शेवटी राजाने ठरवलं, यात फक्त 30 मासेमाऱ्याच काहीतरी करू शकतो. 30 मासेमाऱ्याला बोलावून पाठवलं. 30 मासेमाऱ्या दरबारात हजर झाला. सर्व हकीकत समजल्यानंतर त्याने फक्त मान डोलावली आणि घरी आला. काय करावं समजत नव्हतं. रडत बसला. बायकोला सांगितलं. बायकोने समजावून सांगितलं, शांत झोपा, बघू पर्याय काढू. पण 30 मासेमाऱ्या ऐकायला तयार नव्हता, कारण ही गोष्ट सोपी नव्हती आणि त्याच्यासाठी तर साहजिकच नव्हती. तो शांत झोपला. पण बायकोला मात्र झोप आली नाही. ती जागीच होती. तिने विचार केला की नेमकी चोर काय करतायत, कुठे येत आहेत, कशासाठी येत आहेत. 2-3 दिवस सलग अभ्यास केल्यानंतर, चौकशी केल्यानंतर तिला असं जाणवलं की चोर नेमकी काय करतायत. आणि तिने ठरवलं की आज रात्री आपल्याला जायला पाहिजे. आणि शेजारीच असलेल्या एका घरामध्ये ती गेली, ज्या घराला कुलूप होतं. बाहेरून कुलूप लावलं आणि ते आतमध्ये थांबले. नेमके त्याच घरामध्ये चोर आले. चोरांनी कुलूप तोडलं आणि आत आले. आत आल्यानंतर बघतो तर काय, एक बाई समोर उभी होती. तिने पहिलं वाक्य बोलली, भाऊ, किती दिवसांची मी तुमची आठवण करत होते. बरं झालं आज रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही माझ्याकडे आलास तर जेवून जा. स्वयंपाक तयार आहे. रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला. जेवणं खावणं झाली. पण बायकोनं जेवणामध्ये बेशुद्धीचं औषध कालवलेलं होतं, ज्याने जेवल्यामुळं चोर उठलेच नाही. रात्रभर झोपी राहिले. आणि सकाळीच बायकोनं सैनिकांकरवी या सर्व चोरांना अटक केली. सर्वत्र 30 मासेमाऱ्याचं कौतुक व्हायला सुरुवात झाली. राजाने देखील 30 मासेमाऱ्याचा गौरव केला, बक्षीस दिलं. सर्व राज्यात 30 मासेमाऱ्याचं कौतुक झालं. बरेचसे दिवस सुखसमाधानाचे गेले. त्यानंतर एके दिवशी अचानक बातमी आली. वाघानं संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. राजानं ताबडतोब आज्ञा केली. मासेमाराला बोलावण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं काय झालं. मासेमाराने मान डोलावली आणि घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर संपूर्ण हकीकत बायकोला सांगितली, पण तो रडत होता. बायकोने हकीकत ऐकून घेतली आणि विचार करू लागले काय करता येईल. शेवटी रात्री आजच काय तो निर्णय घ्यायला हवा म्हणून बायको रात्रीच बाहेर पडली आणि जवळपासच असणाऱ्या एका झोपडीजवळ जाऊन उभे राहिली. त्या झोपडीमध्ये एक बाळ रडत होतं. त्याच्याजवळ त्याची आजी बसलेली होती आणि बाळ झोळीमध्ये झोपलेलं होतं. पण बाळ काही केलं झोपेना. म्हणून आजी त्या बाळाला सांगत होती, बाळा झोपून राहा, शांत झोप, बाळा शांत झोप. पण बाळ काही केलं राहत नव्हतं. म्हणून आजीनं, बाळा शांत झोप नाहीतर टब्बूक येत असतो, बाळा शांत झोप नाहीतर टब्बूक येत असतो. आता त्याच झोपडीच्या शेजारी एक वाघ देखील
तोच वाघ जो या गावामध्ये धुमाकूळ घालत होता, तोच वाघ या झोपडीजवळ येऊन थांबलेला होता. आजीचं बोलणं या वाघाने देखील ऐकलेलं होतं. शांत झोप बेटा, तब्बूक येत असतो. या तालासुरात बोलण्यामुळं बाळाला तर झोप लागली, पण बाहेरच उभा असणारा हा वाघ, या वाघाच्या डोक्यामध्ये हे टप्पूक काय असतो याचं चित्र तयार व्हायला सुरुवात झाली. टप्पूक असतो आणि तो फार अवघड असतो. तर याचं चित्र त्या वाघाच्या डोक्यामध्ये तयार होत असतानाच वाघ देखील घाबरलेला होता. वाघ घाबरलेला असल्यामुळं याच संधीचा फायदा या बायकोने घेतला. ती त्याच्या मागून गेली आणि त्याचे कान धरले. वाघाला आजीचं बोलणं आठवलं, शांत झोप बाळा, नाहीतर टब्बूक येत असतो. टब्बूक हा अवघड प्राणी असतो. वाघाने विचार केला, आता वळवळ करायला नको, नाहीतर हा टब्बूक नावाचा प्राणी आपल्याला काय करेल ते सांगता येत नाही. म्हणून वाघ काही न करता शांत उभा होता. बायकोने हीच संधी शोधली आणि त्या वाघाला साखळदंडाने बांधून टाकलं. वाघ बिचारा वळवळ न करता तिथेच निश्चित पडून राहिला. पहाट झाल्यानंतर बायकोनं सैनिकांना बोलावणं पाठवलं आणि या वाघाला राजाच्या हवाली सुपूर्द केलं. सर्वत्र परत या 30 मासेमाऱ्याचं कौतुक झालं, गुणगान झाले. राजानं भलं मोठं पारितोषिक या 30 मासेमाऱ्याला दिलं. आता असेच परत मजेचे काही दिवस निघून जाता तोच राज्याच्या शेजारी असणाऱ्या एका राजानं या राज्यावर आक्रमण करण्याची घोषणा केली. आता युद्धाचा प्रसंग तयार होता. साहजिकच या कठीण प्रसंगी देखील 30 मासेमाऱ्याचं नाव घेतलं जात होतं. राजाने 30 मासेमाऱ्याला बोलावलं, पाठवलं. त्याला सांगितलं, आजपासून तू सेनापती आहेस. इथून पुढची सर्व जबाबदारी, युद्धाची पूर्ण तयारी ही तुला करायची आहे. काय करता येईल, काय करायला पाहिजे हे सर्व तू ठरव. 30 मासेमाऱ्याने मान डोलवली आणि घरी गेला. घरी जात असतानाच त्याला आतून खूप रडू येत होतं. आतापर्यंत मी काहीच केलं नाही, काही न करता माझं गुणगान होतंय, पण युद्धात तर मला स्वतःलाच जावं लागणार, त्याला पर्याय नाही. आणि मी राजेसाहेबांना नाही म्हणू शकत नाही. एकतर युद्धात मरेल, नाहीतर इकडे फासावर मरणार. करणार काय? घरी गेला. बायकोला सर्व गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली. बायकोने त्याला समजावून सांगितलं. दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच 30 मासेमाऱ्या राजाच्या दरबारात हजर झाला आणि बायकोनं सांगितल्याप्रमाणे राजाला बोलला, राजेसाहेब मला घोडा निवडायचा आहे. राजेसाहेब म्हणाले, फारच सुंदर गोष्ट आहे. आपल्या तबेल्यातून पाहिजे असेल तो घोडा तू घे आणि युद्धासाठी तयारी करा. पूर्ण तबेला फिरल्यानंतर या 30 मासेमाऱ्यानं अत्यंत म्हातारा असलेला घोडा निवडला. विशेष म्हणजे त्या तबेल्यात अत्यंत उमदे आणि प्रचंड तरुण असे घोडे उभे असताना या 30 मासेमाऱ्यानं एक म्हातारा, 2-3 दातच शिल्लक राहिलेला, अगदी काही दिवस शिल्लक राहिलेला असा घोडा निवडला. यामागे देखील एक कारण होतं. बायकोनं सांगितलंच होतं की तुम्ही असा घोडा निवडा जो पळणारच नाही, तुम्ही युद्धाच्या मैदानात जाणारच नाही, युद्धाच्या मैदानात गेलेच नाही तर युद्ध तुम्ही लढणारच नाही. बायकोच्या सांगण्याप्रमाणे त्याने घोडा निवडला. राजेसाहेब फार खुश झाले. त्यांना वाटलं, सर्वांपेक्षा काहीतरी वेगळा करणारा असा हा माणूस आहे आणि म्हणूनच तो महापराक्रमी आहे. ठरलं, युद्धाची पूर्ण तयारी झाली. या 30 मासेमाऱ्याने त्याचा घोडा घरासमोर आणला. आता काही केलं, 30 मासेमाऱ्या हा घोड्यावर बसतच नव्हता. अगोदरच त्याला बसण्याची भीती वाटत होती आणि नंतर तर युद्धाला जायचं म्हणून रडत होता. पण करणार काय? कसा बसा त्याला बायकोने समजावून घोड्यावर बसवलं. मागं ढाल, हातात भाला, तलवार, डोक्यावर जिरेटोप असा पूर्ण मेकअप करून त्याला घोड्यावर बसवलं. पण काय करावं, हा 3दाच घोड्याच्या खाली उतरत होता. शेवटी बायकोने एक पर्याय शोधला. तिने घोड्यावर बसल्यानंतर या 30 मासेमाऱ्याचे खालून पाय बांधून टाकले.
ज्यामुळे त्याला उतरताच येईल. आणि असा हा 30 मासेमाऱ्या रेडी झालेला 30 मासेमाऱ्या युद्धामध्ये तयारीसाठी निघाला. सर्व सैनिकांच्या पुढे जाऊन उभा राहिला, कारण हा सेनापती होता, युद्धाचं नेतृत्व करणार होता. सर्व सेना याच्या पाठीमागे होती. ही सांगेल ती पूर्व दिशा होती आणि युद्धाच्या मैदानावर जाण्यासाठी निघाले. हळूहळू याचं पूर्ण सैन्य पुढे निघून गेलं. पण 30 मासेमाऱ्याचा घोडा खूपच मागं होता. परिस्थिती अगदी उलटी झाली होती. सुरुवातीला याचा घोडा सर्वात पुढे होता, आता याचा घोडा सर्वात मागे होता. सर्व सैनिक मैदानावर पोहोचले. शंखनाद सुरू झाला. युद्ध सुरू होणार होतं. शंखनाद सुरू झाला. याला वाटलं बरं आहे, अजून मी खूप दूर आहे, मला फक्त शंखाचा आवाजच येतोय, कदाचित तिकडे युद्ध होऊन जाईल आणि मी वाचून जाईल. पण करणार काय, जावं तर लागणारच तिथपर्यंत. हा निघाला. पण जसा शंखाचा आवाज यायला सुरुवात झाली, तो शंखाचा आवाज या घोड्याच्या कानावर पडला. शंखाचा आवाज ऐकल्यानंतर वायुवेगानं धावायचं असतं आणि वाट मिळेल तिथून वाट काढून सैनिकांच्या बरोबर मधोमध जाऊन थांबायचं असतं, हे त्या घोड्याला ठाऊक होतं. याआधी बरेचशी युद्ध त्याने जिंकलेली होती. कित्येक युद्धामध्ये त्याचा विजय हा निर्णायक विजय असा होता. त्यामुळे त्या घोड्याने वायुवेगाने धावायला सुरुवात केली. पण इकडे 30 मासेमाऱ्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता. आजचा आपला हा कदाचित शेवटचा दिवस असणार, यापुढे 30 मासेमाऱ्या नसणार, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू होता. तेवढ्यात या घोड्याने वायुवेगाने धावायला सुरुवात केली. काय करावं, 30 मासेमाऱ्याला काय करावं हे कळेना. तो कशाचा तरी सहारा घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण घोड्याचा वेग काही केलं कमी होत नव्हता. वाटेत काहीतरी सापडेल, काहीतरी मिळेल या आशेनं 30 मासेमारी इकडे तिकडे बघायला लागला. तेवढ्यात रस्त्यामध्ये एक फांदी आडवी आलेली होती. बरीचशी लांब अशी ती फांदी होती. 30 मासेमाऱ्याने विचार केला आणि या फांदीला धरून ठेवलं. पण घोड्याचा वेग हा वायुवेग होता आणि 30 मासेमाऱ्याचे खालून बांधलेले पाय असल्यामुळं ती फांदी तुटून 30 मासेमाऱ्याच्या समोर आली आणि 30 मासेमाऱ्याला काही कळण्याच्या आत 30 मासेमाऱ्याचा घोडा हा मैदानात घुसला. जसा हा घोडा मैदानात घुसला तसे तिथले सैनिक हे खाली पडायला सुरुवात झाली. धडाधड धडाधड सैनिक एकानंतर एक पडायला सुरुवात झाली. सैनिकांना काहीच कळेना. एकच गलका उठला की तिकडे काहीतरी झालंय असं पलीकडच्या सैनिकांना समजायला लागलं आणि सैनिक घाबरून गेलं. इकडच्या सैनिकांना 30 मासेमारे की जय हो हा जयघोष सुरू केला. शत्रू सैनिक घाबरलं. त्यांनी वापस पळायला सुरुवात केली. पण हा 30 मासेमाऱ्याचा घोडा थांबायला तयार नव्हता. तो मात्र वाट दिसेल तिकडं, वाट फुटेल तिकडं धावत धावत पळत पळत मधून जिथे रस्ता दिसेल तिथं जात होता आणि शत्रू सैन्य धडाधड धडाधड खाली पडत होतं. त्यामुळे सर्व सैन्य घाबरलं आणि वापस पळायला सुरुवात केली. हळूहळू सगळं शत्रू सैन्य वापस गेलं आणि या 30 मासेमाऱ्यानं हे युद्ध आरामशीर अत्यंत सुखासमाधानाने जिंकून घेतलं. आता 30 मासेमारे की जय हो असा जयघोष करत हा 30 मासेमाऱ्या आणि त्याचं सर्व सैन्य राजाच्या दरबारात आलं. राजा प्रचंड खुश झाला. राजाला माहीत होतं, किंबहुना त्याला हे समजलं होतं, जेव्हा त्याने घोडा निवडला होता 30 मासेमाऱ्यानं, तेव्हा त्याला हे समजलं होतं की हा अत्यंत हुशार असा माणूस आहे. पण तुम्हाला तर माहीतच आहे की कोण हुशार होतं आणि का होतं. तर अशा पद्धतीनं 30 मासेमाऱ्यानं हे युद्ध जिंकलं आणि तिथून पुढं राजाने त्याला अत्यंत मोठं बक्षीस देऊन मान सन्मान केला आणि कित्येक महत्त्वाची अशी कामं ही फक्त आणि फक्त या 30 मासेमाऱ्यासाठी राखून ठेवली जात होती. तर आजची ही गोष्ट कशी वाटली मित्रांनो तुम्हाला, मला कमेंट नक्की करा. धन्यवाद.